बातमी मराठा आंदोलनासंदर्भातली मराठा आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले। आज सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणावर मुंबईकर कामासाठी घराबाहेर पडतील। घराबाहेर पडण्याआधी वाहतुकीत झालेले बदल पाहून घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेकडे येणारे सर्व मार्ग आज बंद राहतील। अनेक भागात वाहतूक पोलिसांची वाढीव कुमक देखील तैनात करण्यात आली आहे। आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा परिसरात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले। शिवाय सीएसएमटी स्टेशनवर सुद्धा मराठा आंदोलकांची गर्दी असल्याचं सध्या चित्र आहे। अधिक माहिती घेऊया। सीएसएमटी स्टेशनवरून आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आहेत। अक्षय, आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे। आंदोलन अधिकच तीव्र होत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सोमवार सुद्धा आहे, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊ शकते। काय नेमके वाहतुकीत बदल करण्यात आलेत? दीपाली, सध्या मी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरामध्ये आहेत आणि आपण जर बघितलं तर रात्री मुक्कामी जे सगळे आंदोलक होते ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरामध्ये होते। आता पोलीस विनंती करतात, कारण आज जे 5 दिवसाचे गणेश विसर्जन देखील झाले, सुट्ट्या देखील संपल्या आणि आजपासून या सगळ्यात आपण बघितलं तर मुंबईतील जे मुंबईकर हे त्यांच्या कामावर जाऊ शकतात आणि यासाठीच मोठी गर्दी ज्यावेळी लोक कामावर येतात त्यावेळी या टर्मिनल्सवरती होते आणि यासाठी पोलिसांकडनं देखील आता आवाहन केलं जात आहे की जे प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म खाली करा, कारण गर्दीचा लोंढा रेल्वेमधनं आला तर त्यावेळी जर गर्दीचा लोंढा आला तर त्यावेळी हे कार्यकर्ते सगळे प्लॅटफॉर्मवर झोपलेले आहे, त्यांच्यामध्ये चेंगराचेंगरीसारखी घटना घडू नये ह्यासाठी हे सगळे रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून त्यांना आवाहन केलं जाते। रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हे आवाहन करतायत की कार्यकर्त्यांना की संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे ते खाली करा। नेमकं या सगळ्यात आपण जर आता बघितलं तर मोठ्या संख्येनं या संपूर्ण परिसराला आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसराला आंदोलनाचं स्वरूप आलेलं आहे आणि प्लॅटफॉर्मवर देखील मोठ्या संख्येने हे आंदोलक आहेत। त्यामुळं गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी पोलीस आवाहन करताय, कारण आपण बघतोय की काल रविवार होता, परवा शनिवार, त्यापूर्वी गणेशोत्सवाचे 2 दिवस होते, बरेच लोक कामावर येत नव्हते आणि आता मात्र नवा आठवडा सुरू झालेला आहे। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळं आणि सगळ्या मुंबईकरांचे ही लोकल जीवनवाहिनी आहे, त्यामुळं लोकलच्या माध्यमातूनच हे मुंबईकर प्रवास करत असतात आणि ह्याचसाठी आता हे प्लॅटफॉर्म जे आहे ते खाली करा आणि इतर ठिकाणी जी जागा आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा तिकीट काउंटर हॉल आहे किंवा इतर जी जागा आहे त्या ठिकाणी आसरा घ्या असं पोलिसांकडनं सांगितलं जाते। बघतोय आपण आंदोलकांसोबत पोलीस चर्चा करतायत, काही आंदोलक हुज्जत देखील रेल्वे पोलिसांसोबत घालतायत आणि सगळेच्या सगळे या ठिकाणी जे आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात किंवा आझाद मैदान परिसरामध्ये आले होते त्यांनी एकूण त्यांचा मुक्काम या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर होता आणि आता तर काही हे जे आंदोलक आहे हे आग्रही आहे की नाही आम्ही या प्लॅटफॉर्मवरच बसू, यासाठी काही आंदोलक आग्रही आहे। मात्र पोलिसांच्या माध्यमातून विनंती केली जाते आहे, कारण चौथा दिवस आजचा आंदोलनाचा आहे, काही तोडगा निघू शकला नाही, त्यामुळं निश्चितच हे आंदोलक मुंबईमध्ये ठाण मांडून असणार आहे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा हा मार्गी लागत नाही। मात्र आज रेल्वे स्थानक परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ होऊ नये यासाठी सगळ्यांना सूचना केल्या जात आहेत। मनोज जरांगे यांनी देखील काल सूचना केल्या होत्या की मुंबईकरांना कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा आणू नका, मुंबईकरांना वेठीस धरू नका। त्यामुळे पोलिसांच्या सूचनेचं काही जे आंदोलक आहे ते पालन करत आहेत, काही आंदोलकांची आडमुठी भूमिका आहे, ते आग्रही आहे प्लॅटफॉर्मवरच थांबण्यासाठी। मात्र लोक आज बाहेर पडण्यासाठी निघालेले आहेत, कामावर जाण्यासाठी निघालेले आहेत। छत्रपती आपण जर बघितलं तर मुंबईचा जो हा दक्षिण मुंबईतला फोर्ट परिसर आहे, या फोर्ट परिसरामध्ये लोक मोठ्या प्रमाणात कामासाठी येत असतात। अनेक ऑफिसेस आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सारखं स्टॉक एक्सचेंजचं मुख्यालय या भागामध्ये आहे, इतरही अनेक कार्यालय मंत्रालय असतील, मुंबई महानगरपालिका असेल, LICचं मुख्यालय असेल, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, या सगळ्यांची प्रमुख कार्यालये याच भागात आहे आणि लाखो लोक दररोज लोकलनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात आणि तिथून पुढे ते त्यांच्या कामासाठी जात असतात। त्यामुळं आपण जर बघितलं तर ह्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या आंदोलकांमुळे स्वाभाविक गर्दीमध्ये वाढ होईल आणि यासोबत गर्दीत वाढ झाल्यानंतर त्याचा काहीसा त्रास या संपूर्ण कामावर येणाऱ्या मुंबईकरांना होऊ शकतो आणि ह्याचसाठी
हे रेल्वे पोलीस प्रशासन असेल, मुंबई पोलीस प्रशासन असेल, सरकार, महाराष्ट्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून नक्कीच या अक्षय. आंदोलकांना काही सूचना केल्या जात आहेत आणि मुंबईकरांना वेठीस धरू नका अशी विनंती केली जाते. नक्कीच अक्षय, त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे आपण पाहू शकतो की सीएसएमटी स्थानकावर आंदोलनाचं स्वरूप आलेलं आहे. याचे प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.